गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। वांगणीत एका खासगी बिल्डरने चक्क नाल्यात भिंत बांधून नैसर्गिक नाल्याचा प्रवाहच बंद केलाय। बिल्डरच्या या अवैध बांधकामामुळे पावसाळ्यात कर्जत कल्याण राज्य महामार्ग पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे। इतकंच नाही तर नाल्यालगतच्या शेतांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यताही वाढली आहे। या अवैध कामाला विरोध करणाऱ्या बिल्डरने धमक्या दिल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। वांगणीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्जत कल्याण राज्य महामार्गालगत एका खासगी बिल्डरने मोठ्या स्वरूपात गृहनिर्माण प्रकल्पाचं काम सुरू केलंय। हे काम करत असताना या बिल्डरने नैसर्गिक ओढ्यात चक्क 100 मीटरहून जास्त लांबीची कॉन्क्रीट भिंत बांधत हा ओढा अरुंद केलाय। इतकंच नाही तर पुढच्या भागात या ओढ्यावर बंधाऱ्यासारखी भिंत बांधून ओढ्याचा प्रवाह देखील बदलण्यात आलाय। पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहत असतो, त्यामुळे वांगणी गाव रस्त्यासह कर्जत कल्याण राज्य महामार्गावर पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे या ओढ्यालगत स्थानिकांची शेतजमीनही आहे। बिल्डरने ओढा अरुंद केल्यामुळे आता हे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात साचून नुकसान होण्याची भीती आहे। त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष देऊन संबंधित भिंत तोडावी आणि दादागिरी करणाऱ्या बिल्डरवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। हा 20 ते 25 फुटाचा नाला आहे। पूर्वीपासून सह्याद्री डोंगरापासून येणारा नाला आहे आणि नाला म्हणजे मोठा वळ आहे आणि तो एवढा प्रवाहाने उतरता पाणी असल्या कारणाने फोर्स भरपूर असल्या कारणाने पाणी फूट जोरात जातो आणि हा महादेव पटेल यांनी अनुकूलित बांधकाम म्हणजे त्याची जागा ठीक आहे मान्य निघते, पण त्यांनी प्रवाह पाण्याला जाण्यासाठी त्यांनी जागा बिलकुल सोडली नाही। याच्यामध्ये माझ्या शेतीचा पूर्ण नुकसान होणार आहे। हा नुकसान हा महादेव पटेल आम्हाला भरून देणार आहे का सरकार आम्हाला भरून ते यांनी नियोजन करून द्यावं आपल्याला। परिस्थिती अशी आहे की संपूर्ण रस्ता जो हायवे रोड आहे तो पूर्ण बंद होऊन जाणार। बंद झाल्याच्या नंतर पूर्ण पाणी बॅकअप मारला तर पूर्ण गावापर्यंत पाणी रिटर्न होणार। गावातला पण यायचा रस्ता बंद होऊन जाईल आणि आमच्या शेतीचं नुकसान आम्ही शेतामध्ये घुसू शकत नाही। ही परिस्थिती आमची होऊन जाणार आहे। आमची अशी मागणी आहे का हा जो केलेला अनुकूलित बांधकाम आहे त्यांनी सरकारने विचार करून तो तोडायचा का तसाच ठेवायचा का बिल्डर लोकांची जी दादागिरी आहे ती त्यांनी बघून घ्यावी। गेल्या काही दिवसात वांगणी अनधिकृत चाळ बांधकामाचं प्रमाण वाढलंय। अलीकडेच तहसीलदार अमित पुरी यांनी या वांगणीचा दौरा करत या अनधिकृत बांधकामाबाबत आढावा घेतला होता। त्यात आता एका खासगी विकासकानेच नैसर्गिक ओढ्यात भिंत बांधून पाण्याचा प्रवाह बदलल्यानं वांगणीत शासकीय नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या प्रकरणात जिल्हाधिकारी तहसीलदारांसह शासकीय यंत्रणा कडक भूमिका घेतात का की बिल्डरला क्लीन चिट देऊन शासकीय नियमच पायदळी तुडवतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया वांगणी। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।